तस्मै श्री गुरवे नमः. जयाचे केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण ते वंदुनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता रामकथेला सुरुवात करण्याअगोदर इथे जमलेल्या मायबापांच्या चरणी माझा साष्टांग दंडवट, तसेच वाचक सूचक सर्वांच्याही चरणी माझा साष्टांग दंडवट. मायबाप, तुम्ही सगळ्यांनी सांगितले, मला सांगायची काहीच गरज नव्हती, परंतु आता आज्ञा आहे. बापूंनी सांगितले की बाई चल, त्याच्यामुळे 4 वेळा का होईना पण मी सांगण्याचा प्रयत्न करते, कारण सगळ्यांनी सगळं सांगितलंय असं मला वाटतंय. कारण तुम्ही थोर माझ्यापेक्षा कितीतरी थोर आहात, परंतु तुम्ही जर कृपादृष्टी ठेवली तर कृपादृष्टी निहाळले आपल्या पैरी बैसविले अशी अवस्था माझी होईल माय बापो. आणि एवढंच नव्हे तर लेख मी संताची मजवरी कृपा भूतांची, आणि त्याच्यामुळे तुम्हा सर्वांची कृपा माझ्यावर आहे आणि मग मी त्या परीने सांगण्याचा प्रयत्न करते. आज शेवटचा अध्याय आहे आणि शेवटचा अध्याय असून प्रभू रामचंद्राचं प्रयाण आहे. आणि हे जे कितीतरी वर्ष हे रामायण चालू होतं त्याची ही सांगत आहे. मायबाप, एका घरातल्या 2 भावाचं जमत नाही, परंतु या 4 महात्म्यांनी हे पूर्ण रामायणाचा शेवट केला आणि हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं आणि सहकार्य तुमचंही झालेलं आहे, ऐकणाराचं झालेलं आहे आणि सर्वांची ही आज सांगत आहे. आणि मग अशी ही सांगत आहे आणि प्रभू रामचंद्र जाण्याचा प्रयाणाचा हा प्रसंग आहे. आणि मग असा हा प्रसंग असताना ज्या वेळेस प्रभू रामचंद्र जायला निघाले, मायबाप, आपला साधा एखादा गावातलं माणूस जर वारलं तर त्याच्या पाठीमागं किती जण जाते की बाबा असला होता, चांगला होता, असा होता, तसा होता, आणि जगाचा मालक आहे आणि जगाचा मालक आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये जे लोक होते आणि त्या लोकांनी ओळखले की बाबा हा देव आहे. आणि हा देवाला जर सोडून आपण येथे राहिलो तर आपलं काहीच खरं नाही, आपल्याला कुणी विचारणार नाही. आणि पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, आणि पुन्हा पुन्हा ह्या येऊन आपल्याला भोगावा लागतात. आणि असा विचार त्या अवेद्यातल्या लोकांनी केला आणि प्रभू रामचंद्रासोबत जाऊ लागलेले. देवी विहंगम एक होऊन उडाले आकाशी करीती गमना, पुढे पासाला सदिशा जनात पैसे वानरांनी लोक गेले. आणि मग जे लोक गेले होते ते सोबत जाणारे लोक ज्याप्रमाणे एखादा पक्षाचा थवा उडावा आणि पक्षाचा थवा उडल्याच्या नंतर जसं निघताना सर्व सोबत असतात परंतु जाताना वेगवेगळे होतात, आणि तशी ही अवस्था प्रभू रामचंद्रासोबत जाणाऱ्यांची झालेली आहे. जनलोका तपलोका आणि वैकुंठी कैलास सत्य लोका यांचे अधिकारी जे देखा ते त्या स्थळापै गेले. आणि मग सत्य लोक असेल, ब्रह्मलोक असेल, वैकुंठ लोक असेल, ज्याची जशी समजा नीतिमत्ता आहे, कुणी थोडं पुण्य केलेलं असेल, कुणी जास्त केलेलं असेल, कुणी नुसती आई वडिलांची सेवा केलेली असेल माय बापू, ती सुद्धा वैकुंठाला गेले. आणि मग कुणी देवाची सेवा केली, कुणी देवामध्ये रामायणामध्ये वेडा झाला असेल आणि रामायणामध्ये वेडा ज्याप्रमाणे माणूस होतो त्याची गत अशीच होईल माय बापू. अरे कथा कशासाठी ऐकायची? कथा ऐकता रामायण पूर्वजा उद्धरे ती जाण, पूर्वजांचे नवल कोण उद्धरेल त्रिजगती. आणि मग या भगवंताच्या नामाचा एवढा महिमा आहे तर त्या भगवंताचा किती महिमा असेल? त्याच्यासोबत राहणारे लोक का वैकुंठाला जाणार नाही? त्याच्यासोबत राहणारे का सत्य लोकाला जाणार नाहीत? आणि ही सर्व लोक सत्य लोकाला कोणी गेली, वैकुंठाला कोणी गेली, ब्रह्मलोकाला कोणी गेली, आणि ही पूर्ण मोक्षाला प्राप्त लोक झालेले आहेत. श्रीराम वैकुंठासी गेला, अयोध्याचा लोक नेला, नगरी कोणी नाही राखिला पक्षाधिकारांनी. आणि मग नाथमाऊली सांगू लागले, प्रभू रामचंद्र स्वतः वैकुंठाला गेले माय बापू, आणि ते स्वतः वैकुंठाला गेले आणि सोबत बरेच सर्व अविद्यात नेल्यासाठी नेली, पशु पक्षी सोबत गेले माय बापू. ज्यांना प्रभू रामचंद्र कळले ते सोबत गेले आणि ज्यांना कळलं नाही ते संसार करीत बसले. आणि पुनरपी जननम पुनरपी मरण अशी अवस्था त्यांची प्राप्त झाली आणि भगवंताच्या सोबत गेलेले सोबत गेले. रवी सुत रवी लोकी जाओ निराहिला सुखी, इतर तापस राक्षस ऋषी सत्य लोकी राहिले. आणि मग एवढंच नव्हे तर त्या अवेद्यातले लोक सोबत नव्हते माय बापू. अवेद्यातले लोक तर सोबत होते, ऋषी होते, ब्राह्मण होते, सर्व ही लोक होते. जगाचा मालक आहे माय बाप होते आणि जगाला हे मुक्ती देणाराही तेच आहे आणि सोबत नेणाराला ही मुक्ती मिळालीच असेल यात थोडीही शंका नाही. करिता श्रीराम
श्रीराम वैकुंठा करिता गमना मार्गी भेटले पुरंदराती देवगण तयासी पूजा घेवना निज धाम चालिला. आणि भगवंत जाऊ लागलेले आहेत. भगवंत जात असताना सोबत आवेद्य आहे माई बापू. आणि आवेद्य ज्या वेळेस सोबत आहे त्यावेळेस पुरंदर असल अमरनाथही त्यांना म्हणतात इंद्रदेव. कारण खरी गरज इंद्राला होती माई बापू. 33 कोटी देव हे बंदीखान्यामध्ये होते आणि खरं देवाचंच काम भगवंताने केलेलं आणि देवासाठीच ते मृत्यू लोकामध्ये आले होते आणि मृत्यू लोकामध्ये येऊन तुम्हाला उद्धार करूनही तीच गेले. मग अशी ही अवस्था आहे. मग इंद्रानं भगवंताची पूजा केलेली आहे आणि ती पूजा विधी घेऊन भगवंत पुढे जाऊ लागलेले आहे. वैकुंठासी जाता श्रीरामासी मार्गी उतारिले देव ऋषी. जयांची इच्छा होती जैसे मनोरथ पूर्ण केले त्यांचे. आणि मग ज्याचं जसं मनोरथ असं आणि मग जशी ज्याने इच्छा धारण केली असेल भगवंताबद्दल की भगवंतानं आपल्याला हे द्यावं, भगवंतानं ते द्यावं, भगवंतानं मुक्ती द्यावी आणि मग जशी ज्याची इच्छा आहे तशी या भगवंताने पूर्ण केली. जाता जाता सर्वांचा उद्धारही करून भगवंत गेले आणि आपल्याला हा रामायण रूपी ग्रंथ लीला रूपी ग्रंथ हे ठेवून गेले. ज्याला भगवंतासोबत अवतार घेता आला नाही, ज्याला भगवंतासोबत राहता आलं नाही त्यांनी या रामायण वाचावं, ऐकावं आणि आपला उद्धार करून घ्यावं. आणि त्याला साक्षीदार भगवंतानं हनुमंताला ठेवलेले माय बापू. त्याला साक्षीला भगवंतानं हनुमंताला ठेवलंय की बाबा जे हे ग्रंथ रक्षण करतील, वाचतील, लिहितील, वाचतील, सांगतील, वाचतील या सर्वांनाही तू बाबा तुझ्या परीने जसं होईल तसं संरक्षण त्यांचं कर असं भगवंतानं हनुमंताला सांगून ठेवलं आणि हनुमंताला आपल्या सोबत ठेवलेलं आहे. या मृत्यू लोकांसोबत हनुमंत आहेत अशी ही अवस्था. ऐसे लीला विग्रही रघुनाथा खेळ खेळोनी उदारिले भक्ता. नाना मात्रे मोक्ष देता एक वेळा ठविलया. आणि मग पुढे ग्रंथकार सांगू लागले असं ही लीला आहे, असं ही लीला केलेली आहे. महादेव महाराज नागरगोजी सुचे संभाजी बडे पाटील गावंदार. आणि अशी लीला करून हा भगवंत गेलेला आहे आणि मग नामस्मरण केलं तरी त्याला मोक्ष भेटतो असा हा ग्रंथ करता आपल्याला सांगत आहे.